पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुरुजी पाय पडे। दोघांनी आनंदी राहा, सुखी राहा, दोघांमध्ये काही भांडण होऊ नये आणि झालं ते पटकन मिटून जाऊ दे। गुरुजी खूप छान आशीर्वाद दिलात तुम्ही, आम्हाला ह्याच आशीर्वादाची गरज होती। एक रिक्वेस्ट करायची होती, आम्हाला ना देवाची काहीतरी सेवा करायची होती। मी असं ऐकलंय की फक्त देवापुढे हात जोडून काही होत नसतं, तर देवाच्या घरी आल्यावर त्याची सेवा पण करायची असते। सो प्लीज काही सेवा असेल तर आम्हाला सांगा ना प्लीज। तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकताय, झाडून घेऊ शकता, जाळ्या काढू शकताय, अगरबत्तीची राख उचलली ना तरी पण छान सेवा होईल। चालेल गुरुजी, आम्ही सेवा करतो। सेवा झाली, आता या बदल्यात काहीतरी मागूया। पण काय मागूया? देवा, आमच्या दोन्ही कुटुंबांना सुखी ठेव। तुम्हाला माहित नाही तुमचे घरचे नाटक करतात, पण माहित तरीही काही तक्रार नाही। सगळ्यांना सुखी ठेव, आणि विशेष करून यांना। लय प्रेम करतात मायावर, मला पण तेवढंच प्रेम करायची ताकद दे। सासूबाई, सासूबाई, कसला विचार करता एवढा? काय नाही ग, मुक्ताची लय आठवण आली। आजच मुक्त गेली तर लगेच तुम्हाला तिची आठवण यायला लागली, आणि मी इथं नाश्ता करायला टेबलवर नाहीये तर त्याचं तुम्हाला काहीच नाही। तुम्ही आपल्या आरामशीर नाश्ता करताय। अगं आई, तूच म्हणालेलीस ना बरं नाहीये, आराम करायचा आहे। मला बरं वाटत नव्हतं, पण म्हणून काय मला कोणी भेटायला आलं का? माधवी, मी आणि सासूबाई येऊन गेलो तुझ्या इथे, झोपली होती सगळी। हो का? नाही म्हणजे माझं तसं काही नाही, तरी मला वाटलंच कुणीतरी, म्हणजे तुम्ही दोघी तरी मला बघायला येणारच। माधवी, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? आपण चार चौघात चुकीचं वागतोय असं नाही का वाटत आहे तुला?
हो, मला सुद्धा जाणवते. म्हणूनच मी ना 10-12 दिवस यांना आणि गायत्रीला घेऊन माहेरी जाऊन येणार आहे. लवकर जा. नाही, लवकर गेलीस तर लवकर परत येशील. हो, म्हणूनच मी आईला फोन केला तर ती माझ्यावर चिडलीच. ती पण चिडली? अगं चिडली म्हणजे ती का चिडली? हो, म्हणाली यायचं तर ये, पण एवढ्या दिवस राहायला येऊ नकोस. तुला काय तुझं घर नाही? म्हणजे माहेरी यायचं असेल तर लग्न झाल्यानंतर बाळणपणाला यायचं, त्यानंतर आपण पाहुणी म्हणून यायचं. बघा हो, असं म्हणाली मला. तेव्हा मी तिला म्हणाले की आमच्या अंबिका वंश नाही का, पाहिजे तेव्हा येतात, पाहिजे तितके दिवस राहतात, त्यांना कोणी जा म्हणतं का? आमच्या सासरची माणसं तुमच्यासारखी नाहीत. हो, तर ती चिडली आणि तिने फोनच कट केला. वंस, माधवी, अगं वंस बसा तुम्ही. माधवी बस. माधवी बास, आता ब्रेकफास्ट करून घे. वंस, वंस बसा तुम्ही. बसा खाली. माधवी बस खाली. वंस बसा, नाश्ता करा. माधवी शांत हो. अजून आवरावर करायची ना आपल्याला. हा, शांत हो. नाश्ता कर. पाणी घेऊन जा त्याच्यासाठी. नाश्ता कर. खा खा, फुकटचं खा. म्हणून म्हणते माधवीशी जरा नीट वागायचं असतं. पप्प्याचा फोन आहे वाटतं. हा पप्प्या बोल.
वाह 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 मेरे शेर और शेरनी, काय फोटो आले तुमचे हा भावा, एकच नंबर, आवडले आपल्याला. थँक्यू यार पप्या. आणि तू लय भारी काम केलं बर का भावा. मला वाटलंच होतं तू शेवटी जुळवून आणणार सगळा. मुक्तताईचा रुसवा काढण्यात यशस्वी झालं तू. अरे बाप, कोण हॉर्न वाजवतोय माग एवढा? कोणाला गाय झाली एवढी? माहित नाही यार. अरे पण आता माझा हॉर्न चांगलाच वाजणार आहे, कारण आपण जे बोलतोय ना ते मुक्ताने ऐकलंय. फोन स्पीकरवर आहे. अरे बाप. हॅलो मुक्तताई, मला आता लागले. हे अरे हसते ती. हसते? तू पण असतो? वा, मम्मी पण असतो. लय भारी. कोण आहे हा? अरे मूर्ख आहे का? अशी कोण गाडी चालवतं? तुम्ही सावकाश चालवा. बघ ना, आत्ता येणार खरी मजा. ऍक्शनची वेळ सुरू झालीये. पळतोस. तुम्ही शांत व्हा. फोटो काढतो आणि शोधूनच काढतो. जाऊ दे ना, शांत व्हा तुम्ही. फक्त असं कसं शांत होऊ? तुला कळतंय का? थोडक्यात वाचलोय आपण. आणि त्या सळ्याना बरोबर तुझ्या बाजूला होता. तुला काही झालं असतं तर? अहो पण नाही ना, काही झालं नाही मुक्ता, काही झालं नाही. मी आता हा फोटो काढलाय ना, तुम्ही आता ट्विट करणार आणि इकडचे जे मंत्री आहेत, ट्रॅफिक पोलीस आहे ना, सगळ्यांना अटॅक करणार. अहो नका तरस करून घेऊ. सोडून द्या, गेले ते. अगं असं कसं सोडून देऊ? त्यांना ना चांगली अद्दल घडलीच पाहिजे. जाऊ द्या ना, सोडून द्या. मुक्ता, या वेळेस नशिबाने साथ दिलीये तुला, पण प्रत्येक वेळी देईलच असं नाहीये. माधवी, माधवी, काय? माधवी, मला टोमणे मारणं बंद कर. मी कुठे टोमणे मारले तुम्हाला? तुला काय वाटतं मला कळत नाही? तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? माझ्या युवराजवर नको नको ते आरोप केले, त्याचा अपमान केला गेला आणि तुम्ही नुसते बघत उभे राहिलात. उलट तो कसा दोषी आहे ना हे तुम्ही दाखवलत. रावदादांच्या नजरेतून तो पडलाच, पण रावदादा आता त्याच्याशी बोलत नाही. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे. आमच्यामुळे? हो. आमच्यामुळे काय झालंय? नाही नाही, म्हणजे झालं असेल थोडंफार, आमच्यामुळे झालं असेल, नाही असं नाही म्हणते मी. पण
ती मुक्ता आपल्या दोघींच्याही डोक्यावर मिऱ्या वाटत या घरची सून झाली. आता तुला काय वाटतंय माधवी, आम्ही तिच्या हाताची चव घ्यायला इथे थांबलोय? नाही, ती आर्या या घराची सून झाली असती ना तर आम्ही अगदी सुखात आमच्या घरी परत गेलो असतो ग बाई. पण तसं नाही ना. इथे बघ रागवलीस माझ्यावर? माझ्या डोळ्यात बघून सांग, तू माझ्यावर रागवलीस का? अगं कसला राग आहे तुला माझ्यावर? त्या मुक्तानी युवराजच्या कानाखाली वाजवलीये ते तू विसरलीस. त्याचा तुला राग येत नाहीये आणि माझ्यावर राग धरतेस. हा, ती मुक्ता तुला या घरात राहिली तर चालणार आहे. आणि इकडे बघ, मी तुझ्या जीवा भावाची वंच. सारखं मला सगळ्यांसमोर विचारत असतेस, तुम्ही कधी जाणार, तुम्ही कधी जाणार, तुम्ही कधी जाणार. माधवी, अगं तुला कळत कसं नाही, मी तुझी शत्रू नाही, ती आपली शत्रू आहे. तिने आपल्या दोघींमध्ये फूट पाडलीये. त्यात हा दादा, त्याचं बघितलं ना काय चाललंय. खुशाल हनीमूनला जायची परवानगी देऊन मोकळा झाला. आता मुक्ताला घरातून बाहेर काढायची जबाबदारी आपल्या दोघींच्या खांद्यावर आहे. त्यात आपल्या दोघीत फूट पडलीये. आपणच दोघी असं भांडत राहिलो तर कसं चालणार? कसली दाट झाडी आहेत. हो, ती नारळाची झाडी पण काय भारी दिसते. आणि इथली घरं काय सुंदर घर आहेत. आपल्याकडे का नसते तशी घरं? अगं मुक्ता, त्याचं काय आहे, कोकणात खूप पाऊस पडतो ना, त्यामुळे इथं अशी कौलारू घरं बांधतात. हो, पुढ्या मस्त वातावरणात कसं काय टेन्शन येऊ शकतं? ऐका ना, मला ना पाण्यात भिजायची लई इच्छा होती. आपण जाऊयात का? मॅडम, आपका हुकुम सर आंखों पर. खरंच? माधवीला असा प्रश्न पडला होता की तू मुक्ताला हनीमूनला जायची परवानगी कशी काय दिली? का नाही द्यायची? लग्न झालंय दोघांचं, जाऊ दे ना. मग तुम्ही काय मूर्ख आहात का? मी परवानगी दिली याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार केला असेल ना, काहीतरी प्लॅन केला असेल. मग त्याचे जो परिणाम येतील ते दिसतील तुम्हाला. तरी काय विचार केला दादा? मूर्ख नाहीये ना मी. हा प्लॅन मी तुम्हाला सांगायचा, तुमची मदत घ्यायची आणि त्या प्लॅनची पुरी वाट लावायची. म्हणजे दादा, म्हणजे तुझा आमच्यावर आता विश्वासच राहिलेला नाही. हे सगळं माहित असून तुम्हाला सांगणारा मूर्ख नाहीये ना मी. कळेल तुम्हाला, जे काय होईल ते कळेल. शेवटी आपल्याला जे हवंय ते झाल्याशी मतलब. हो, निघा आता. आणखीन काही विचारायचंय? आणखीन काही विचारायचं? ते बाहेर जाऊन ठरवा. नशिबाला आल्यात बायका, कठीण. अहो, तिकडे बाहेर काय थांबलाय? पाण्यात या ना. तुला पोहता येतं? वय, तुम्हाला नाही येत? मला नाही येत. अच्छा, पण तुम्हाला पाण्याची भीती नाही ना वाटत? नाही, पाण्याची भीती नाही वाटत मला. मग मी शिकवते तुम्हाला, या. येतो. मुक्ता मुक्ता मुक्ता, हात सोडू नकोस. सोडण्यासाठी नाही धरला. ओहो, रुसवा गेल्यापासून पोरगी खुलली एकदम.